रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना राजकीय नेते जे वर्षभर शिमगा सुरू असतो त्यांचा शिमगा आता शिगेला पोहोचलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि त्याचा प्रत्यय आला तो भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्यांमधून। शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अनोख्या पद्धतीने होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या। भाजपवर त्यांनी टीकेचे बाण सोडले। कारण रोज ज्या तारखा देत आहेत आमचे मित्र बीजेपीतले, रोज रंग उधळत आहेत, नकली रंग आहेत ते। अशा नकली रंगांवरती बंदी आहे केंद्र सरकारची सुद्धा। त्याच्यामुळे काल त्यांना पवार साहेबांनी उत्तर दिलेलं आहे, काही झालं तरी पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार नाही बीजेपी। ठीक आहे, प्रयत्न करायला हरकत नाही। राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये प्रयत्न करत राहिलं पाहिजे। जनता पक्षाला वाटत असेल की केंद्रीय तपास यंत्रणा खोटे आरोप, चिखलफेक हे करून महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नेते यांचं मनोबल जर ते खाली आणण्याचा प्रयत्न करणार असेल तर चुकीचं आहे। असं होणार नाही। आपण पाहताय आम्ही सगळे किती मजबूतीने उभे आहोत। आणि काल माननीय शरद पवारजी यांनी जे सांगितलेलं आहे, जो विश्वास दिलेला आहे की घाबरू नका, मी पुन्हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला येऊ देणार नाही, हे त्यांचं विधान आणि त्यांची भूमिका ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही तर ते महाविकास आघाडीच्या वतीनं सुद्धा त्यांनी ती भूमिका मांडली।